शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात अराजक निर्माण होईल असं बोलणं देखील माओवाद आहे, असा टोला त्यांनी लगावला. राज्यातील वाढत्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर राऊतांनी केलेलं विधान चांगलंच चर्चेत आलंय. त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना लोकशाही टिकवण्यासाठी विरोधकांची आवाज उठवण्याची भूमिका महत्त्वाची असल्याचं सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. मंत्र्यांचे खून पडले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. गँगवॉर होईल कॅबिनेटमध्ये एक दिवस या विषयावर मी वारंवार सांगतो आहे आणि मी असं सांगितल्याबद्दल मला माओवादी ठरवता येत नाही. मी सत्य सांगतो, ज्या प्रकारचा संघर्ष कॅबिनेटमध्ये चाललेला, मग भुजबळजी असतील, मग इतर समाजाचे लोक असतील, ज्या प्रकारचं सरकारमध्ये जो संघर्ष टोकाचा, स्वतः भुजबळ म्हणतात अराजक होईल, महाराष्ट्रात अराजक निर्माण होईल असं सांगणं हा सुद्धा माओवादच आहे, नाही का? मग जनसुरक्षा कायद्याखाली तुम्ही भुजबळांवरती कारवाई करणार असता.